कालची जी घटना आहे कल्याण मधली ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे। हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील, जातींमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वाद, खास करून गेल्या 2 वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे। आठवण करा, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते। तुम्ही मांस खाता, मटण खाता, मच्छी खाता, तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही। मागच्याच मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला, कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे। ठीक आहे, राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणे असेल, प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे। बघा, मी सत्य बोलतोय, घंटी देखील वाजलेली आहे। तुमची वाजू द्या, म्हणजे दाखवा की आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई, नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे। ठीक आहे, अनेक लोक, अनेक वेगवेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येतात, मिसळून राहतात आणि कुठेही काही त्रास होत नव्हता कोणालाही, ना त्यांना होतं ना आम्हाला होतं। आनंदाने राहा, आमच्या राज्यात येऊन राहा, आमचे येऊन राहा, कोणालाही काही दुःख होण्याचं कारण नाही। पण जेव्हा